नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक बा बोधे यांची चंदन बटवा ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा शेवटचा भाग अर्थात भाग 13वा. आई, तुझ्या आयुष्याचे शेवटचे 24 तास मला आठवतात. सगळ्याच दिवसांचा मी साक्षी नसेन, पण विझणाऱ्या वातीची वेणा या वसंतानं जवळून अनुभवली आहे. 8 जानेवारी 98 ते 2 फेब्रुवारी 98 माझ्यापुरते तरी तुझे हेच अखेरचे दिवस. तशी तू एकटीच होतीस. बापू गेल्यापासून तू एकाकी झाली होतीस, खंगत चालली होतीस. एकटीच घर धरून बसायचीस. पाखराच्या घरट्यासारखं कलकलतं घर आता मुकं झालेलं होतं. आई, हे मुकेपण तुला प्रखरतेनं जाणवत असावं, पण सभा सांगणं हा तुझा स्वभाव नव्हता. अंगातली कणकण अंगातच ठेवायचीस, दुखणं सतत अंगावर काढायचीस, आंबट चिंबट खायचीस. माझी हाडं माझ्या आयापांढरीत पडावीत ही तुझी अपेक्षा. भाऊबंद माझी ताटी उचलतील, तुम्ही काळजी करू नका, असं तू ठणकावून सांगायचीस. ज्या गावानं जगवलं, मानानं आसरा दिला, तेच गाव आपल्या जीवाला मातीही देईल हा विश्वास तुझ्या मनात कायम होता. तरीही मला वाटायचं तुला निरेला न्यावं, कायमचं माझ्याजवळ ठेवावं, तू शेवटचा श्वासही माझ्या घरात घ्यावा. पण नाही जमलं. जन्मभर ही खंत माझ्या मनात राहील. 8 दिवसाला दुधीला येणारा मी 20-22 डिसेंबरपासून फिरकलोच नाही. काय करणार? कामाचा वाढता व्याप, भाषणं, लेखन, अभ्यास, त्यात कॉलेजचं गॅदरिंग जवळ आलेलं. मला बाहेरून सारखी निमंत्रणं यायची. त्या टेबल वर्क म्हणजे न संपणारं काम. सारखं एका जागेवर बसून गुडघे भरून येतात, पाठ दुखायला लागते. हळूहळू माणसाचं यंत्र बनतं. हाडांचा जोडगा मग माणसाचं नाव घेऊन धावायला लागतो. मला आठवतंय आई, तसा सगळा पंधरवडाच मी बेचैन होतो. 8 जानेवारी 98 या तारखेला माझं साताऱ्यात व्याख्यान होतं. माझं कार्यक्रमात लक्षच नव्हतं, सगळं लक्ष दुधीकडे. तुझं काय चाललं असेल, तू आजारी तर नसशील. खरं सांगू का आई, कार्यक्रम लवकर उरकून गाव गाठायचं मी ठरवलं होतं. पहिल्यांदाच सलग महिना आम्ही गावाकडे आलेलो नव्हतो. माणसं वर्ष गावापासून कशी दूर राहतात देव जाणे. जीवन मरणाचे सगळे अध्याय ज्या मातीत लिहिले, त्या मातीकडं पाठ फिरवणं एवढं का सोपं आहे? नुसती अंथरुणावर कूच बदलली तरी झाडांची पानं कुठूनही हाक मारतील. सळसळणाऱ्या नारळाच्या झावळ्या कानाजवळ कुजबुजतील. तुला सांगतो आई, साताऱ्यात लक्ष नव्हतं माझं कार्यक्रमावर. कार्यक्रम संपायला 5 वाजले. तिथून जेवण. नको म्हटलं जेवण, मला स्टँडवर पोचवा. तरीही त्यांनी जेवण घ्यायला लावलंच. माणसं चांगली बिचारी, माणुसकी जपणारी. माझ्यासोबत प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटणे होते. त्यांनीच मला स्कूटरवरनं स्टँडवर सोडलं. मानधनाचं पाकिट नीट मोजा म्हणाले. पाटणे सज्जन माणूस, साधं सुपारीचं खांडही न खाणारा. खऱ्या अर्थानं निष्कलंक प्राध्यापक. ओठातली मिश्किलता जबरी, आजाऱ्यालाही दुःख विसरायला लावणारी. त्यांना निरोप देऊन मी मिळेल ती गाडी गाठून कोरेगाव गाठलं. अगं 6:45 वाजले कोरेगावात. दुसरी गाडी पकडून दुधी फाट्यावर उतरायला अंधार पडला. म्हटलं असेल कोणी सोबतीला, पण कोणीच नव्हतं. वर चांदणं लकलकायला लागलं. उसाची रानं ही भयाण वाटायला लागली. भराभर पावलं उचलत निघालो. गावात शिरताना दलित समाजातली एक बाई भेटली, ती तुझ्यावर जीव लावणारी. तिने मला विचारलं, आईसाहेबाची तब्येत बरी आहे का? अहो आत्ता तर येतोय. म्हणजे तुमच्याकडं नव्हत्या वय त्या? मग थोरल्या साहेबांकडं असतील. अहो घराला कुलूप आहे, मी आताच आली तिकडनं. बघून तर येतो. माझ्या काळजाचा ठोका चुकला होता. नाही म्हटलं तरी सगळं अंग थरथरायला लागलं. पावलं जड झाली. ओढ्यावरचा पूल ओलांडून गावात शिरलो तर पुढं आप्पा काका, गजानन पाटील मोटरसायकलवर. काका खूप पिलेला, तोंडाची टकळी चाललेली.
म्हटलं खरी बातमी हा सांगेल, पण त्याने दुसरीच रेकॉर्ड सुरू केली. काय वसंतराव, आम्ही येणार होतो ना तिकडं. का? आता का? पार्टी ठेवली, कलेक्टर येणार आहे पार्टीला. सारं गाव वळवत आणलंय आपण. त्याचं भाषण तिथेच सोडून मी वाटायला लागलो, घरापुढे येतोय तर घराला कुलूप. मोहनरावाच्या घरातली सगळी माणसं बाहेर आली. अण्णा म्हणाला, आईची तब्येत लय बिघडली होती, शिरूनं फोन करून प्रकाशला बोलवून घेतला, रिक्षा करून घेऊन गेलाय रहमतपूरला. फुई पाण्याचा तांब्या घेऊन आल्या, म्हणाल्या चहा पिऊन जा. म्हटलं नको, आता उशीर झालाय, इथून अंधारात फाटा गाठायचा आहे. निघालो ताड ताड. गजानन पाटील वाटेतच होता. त्याला म्हटलं कृपा करा, मला फाट्यावर सोडा. बिचारा चांगला, सोडलं फाट्यावर. म्हणाला तात्या तुम्हाला गाडीत बसवणार मगच जाणार. या गजाननची आजी फार प्रेमळ. माझ्या आईला त्या माऊलीचा फार मोठा आधार होता. मला तत्क्षणी ती माऊली आठवली. डोळे पाण्यानं भरले. वर चांदणं असूनही डोळ्यात पाणी होतं. काय सांगावं, त्याच्या आजीनंच नातवाला माझ्या मदतीसाठी पाठवलं असेल. सारं गाव त्या पोराला अण्णासाहेब म्हणतं, रामराम घालतं. मला तो लहानपणीचा गजाननच वाटतो. तासगाव गाडीत बसून बिचारा गावाकडे गेला. मी प्रकाशरावांच्या घरी पोहोचलो तेव्हा डॉक्टर कदम आईला सलाईन लावत होते. मी घुम्यासारखा जवळ बसलो. आई डोळे मिटून झोपली होती. डॉक्टर मी तर भाशी. आज एक शब्द बोलल्यावर महिन्यानं दुसरा बोलणार. डॉक्टर सलाईन लावून गेले. मी आईजवळ बसलो. तिने माझ्या घरातल्या सगळ्यांची चौकशी केली. प्रकाशनं काल रात्री 11 वाजता तिला आणली आणि आज रात्री उपचार केले. कारण एकच, त्याचा डॉक्टर कदमवर भरवसा. हे डॉक्टर साताऱ्याला राहणार. त्यांच्या सोयीनं त्यांची कामं आटोपल्यावर रहमतपूरला येणार. कधी येणार याची खात्री नाही. हे सगळं माहिती असून सुद्धा प्रकाश त्यांच्यावर विसंबून राहिला. समजा कदम डॉक्टर आलेच नाही तर तिथल्याच एका टुकार डॉक्टरकडनं सलाईन चढवायचं. डॉक्टरही असा की जो कायम दवाखाना चालत नसल्यामुळे ट्रॅक्टरवर असायचा. आई तुझी अवस्था वाईट होती. तशाही अवस्थेत तुला मी निरेला न्यायला तयार झालो, पण तू नकार दिलास. मी आणलेली खजूर खाल्ली, एक लेमन गोळी चघळलीस. आठवड्यानं चांगली झाली की येते म्हणालीस, पण खरं तर आई तू गळून गेली होतीस. पोटात काही नाही आणि वर गोळ्यांचा मारा. कसं सहन केलंस तुझं तुला माहिती. या आजारातनं उठणार नाहीस, मी ओळखलं होतं. अगं आई, तुझ्या प्रत्येक आजाराचा मी साक्षीदार. प्रत्येक वेळी तुला मीच दवाखान्यात नेत होतो, ॲडमिट करत होतो. आत्तासुद्धा तुला ॲडमिट करायला हवं होतं, पण प्रकाशला ते पटत नव्हतं. कदम सोडले तर त्याच्या लेखी रहमतपुरातले सगळे डॉक्टर निरुपयोगी. मी 2 दिवस थांबलो आणि निरेला गेलो. सौ नीता आणि किरण तुला पाहायला आले. शनिवार गाठून मी पुन्हा रहमतपूरला आलो. तुझी तब्येत सुधारली होती. पायाचा ठणका थांबला होता. दमा तर पूर्ण आटोक्यात होता. तरीही म्हणालीस एवढा आठवडा जाऊ दे, पुढच्या आठवड्यात निरेला जाऊ. मी ओळखलं तू टोलवा टोलवी करतीयस. तुला निरेला यायचंच नाहीये. तुला दुधीला जायचं होतं. प्रकाशच्या मागे तशी टिमकी तू सारखी वाजवत होतीस. तसं प्रकाशनं, वहिनीनं त्यांच्या परीनं खूप केलं. तुझी व्यवस्था त्यांनी चोख ठेवली होती. आल्या गेलेला हवं नको ते पाहत होते. मी आलो त्या दिवशी ती संपूर्ण एक भाकरी भेंडीबरोबर खाल्लीस. चांगली भिंतीशी टेकून गप्पा मारत होतीस. मी म्हणालो तुला जत्रा आहे पालीची, जायचं का? तर म्हणाली पुढच्या वर्षी जाऊ. मी ओळखायचं ते ओळखलं. निरेला जाऊ असं म्हणालो तर म्हणालीस की दुधीला जायचंय, मोरल्या आठवड्यात निरेला येईन. आई, तुला तुझं मरण जाणवलेलं असावं. पुन्हा पुन्हा गावाकडे जायची वार्ता तू करत होतीस. गावाकडे जावं, आल्या गेल्याशी बोलावं, आई पांढरीची शेवटची भेट घ्यावी असं तुला वाटत असावं. आम्ही साऱ्यांनी ते खोडून काढलं. तुझं उठून बसणं तसं तात्कालिक होतं याची आम्हाला कल्पनाच नव्हती. दम्याच्या गोळ्या खाऊन खाऊन तुझी हाडं निकामी झाली होती. रोज सकाळ संध्याकाळ सालो बटल खायचीस. गोळीचं नाव तूच ठेवलेलं.
काही दिवस लाल रंगाची बेटने सॉल खायचीस. ह्या गोळ्या तू वर्षानुवर्ष खाल्ल्यास. पाण्याचा एकच घोट प्यायचीस. पाणी पिणं तुला का पटत नसे ग? आम्हाला मात्र सांगायचीस जेवताना पाणी घ्यावं, ठसका लागतो. तू मात्र खळखळून कधीच पाणी प्यायले नाहीस. अगं, निदान गोळ्या विरघळण्यापुरतं तरी पाणी प्यायचं होतं. मी पुन्हा 4 दिवसांनी आलो तर आई तू पूर्णपणे गळून गेलेली होतीस. हाताची कातडी रखरखीत झालेली, डोळे निस्तेज झालेले, चेहरा सुकलेला, केस मोकळेच. मला कळत होतं तू निर्वानिर्वीची भाषा बोलत होतीस. तू प्रकाशला, वहिनीला सांगितलं होतंस, दुधीला जात जा, घरात दिवा लावत जा, शेणकुटं, जळण रहमतपूरला आणून ठेव, मांजर वेलंगला सोडून दे, उपाशी मरण्यापेक्षा जगेल कुठं तरी, कुलूप नीट लाव, रानात जा, भोपाल मामाला बोलवून जमिनीची नीटनेटकी वाटणी करा, देव्हाऱ्यावरचे देव आणा, त्यावर बापूचा टाक आहे त्याची पूजा करा, अधनमधनं चौंडाईला निवेद नारळ देत चला, देव आपल्या सवडीनं भजावा. ती दोघं पोरं सुना लांब आहेत, तुम्ही जात जावा घरी. माणूस काणूक असलं म्हणजे घराला राखण असते. चोराच्या अवलादेची माणसं मातीसुधी गोळा करून येतेली. शेजाऱ्या पाजाऱ्यावर भरवसा ठेवू नका. त्यात फुई तेवढी चांगली आहे, प्रल्हाद काका बी चांगला आहे. जेवताना चोंडाईकडे बघून आई तू ओवाळायचीस, मग जेवायचीस. जेवणाआधी गावदेवीला नमस्कार करण्याची ही सवय तू शेवटपर्यंत ठेवलीस. चहा पितानाही तसंच. एकीकडं शेवटची निर्वानिरव आणि दुसरीकडं अंतर्मुख होत जाणं. तसा मृत्यू तू 2-3 वेळा पाहिला होतास. किती वेळा तुला मी दवाखान्यात नेलं. तुझं अखेरचं दुखणं माझ्या घरी निरेला निस्तरलं गेलं असतं तर बरं झालं असतं. एक सांगू का आई, मी आशावादी माणूस आहे. मी निरेला तुला नेली असती तर तू नक्की वाचली असतीस. मीच मनाशी म्हटलं, करतोय थोरला भाऊ करू दे, नाहीतरी तुझा आजार यांच्या वाट्याला आलाय कुठं. धाकटा आणि थोरला दोघेही शाबूत राहिलेत. भरडला गेलोय मी. घरानं जळूसारखं शोषलंय मला. मीही शोषणाला संमती दर्शवली आहे. ते दोघं उंटावरनं शेळ्या हाकणारे, खिशात हात घालून स्वतःहून 10 रुपये काढतील याचा भरवसा नाही. यांच्याकडून पैसे वसूल करून घ्यावे लागतात आणि वसुली मात्र वाईट, माझ्या तर्कशास्त्रात न बसणारी. काही वेळा करावी लागते म्हणा. आई तू देवही पाहिला होतास आणि मृत्यूही पाहिला होतास. चांदवीचा म्हसोबा तुला महत्वाचा देव वाटायचा. आकाडी अमावास्येला म्हसोबाला कोंबडा कापा असं म्हणायचीस. मृत्यूबद्दल बोलताना म्हणायचीस, जीव जाताना माणसाला कोणाची आठवण येत नाही, तो आपल्याच काळजीत असतो. त्या धुंदीत काय कळतंय रे बाबा. खरंय तुझं. 1 फेब्रुवारी 98ला मृत्यूची भयाण सावली तुला जाणवायला लागली. तशी तू भाग्यवान. सगळे होते भोवताली. मी, प्रकाश, कौश्या, विलासराव, श्रीकांत, बाळू, आसावरी, नीता, किरण, सगळे होते. नव्हता फक्त उत्तम. आई तुझं काही खरं नाही हे मला त्या दिवशी जाणवलं. सकाळी चहा पिताना तुझी गलितगात्र झालेली अवस्था पाहून प्रकाशला हुंदका फुटला, कौशाही हादरली. मी ते ओळखलं होतं, पण ठसका लागेल असं खोटंच म्हटलं आणि त्या क्षणी आई डोळे डबडबले होते आमचे. आई मी सुद्धा तुझ्यासारखा दम्याचा पेशंट. आलो तर तुझ्या पाठीमागे मीच लवकर येईन. तशाही अवस्थेत कौशानं तुझे केस विंचरले. मीही जवळ बसून तुझ्या डोक्यात हात फिरवत होतो. कमाल वाटली तुझ्या काळ्या भोर केसांची. कपाळाजवळचे 20-25 केस पिकलेले, बाकी सगळे केस काळे भोर. या काळ्या भोर केसांचा वारसा तूच आम्हाला दिलास. कौशाचा हात तुझ्या केसात फिरत होता, तू मात्र शांत पडलेली होतीस. तोंडात मी दिलेली लेमनची गोळी अर्धवट चघळलीस, बाजूला टाकलीस. मध्येच तुझे डोळे लकाकले. माझ्याकडे बघत तू हसलीस. मला म्हणालीस, कवासी आला रे? अगं आई मी कालच आलोय आणि मला वाटलं उत्तम आला. चेहरा पाडलास तू. माझ्या लक्षात आलं तू उत्तमची वाट बघतीयस. प्रकाशला मी तसं सांगितलं तर तो म्हणाला, टपाल टाकलं, यायला पाहिजे होता. मी विचारलं की पुण्यातल्या कोणाचा फोन आहे का? पुण्याहून कोणाला तरी परस्पर तळेगावला पाठवू, त्याला बोलवून घेऊ.
बाळू माझ्याजवळ उभा होता. पटकन डायरी काढून म्हणाला, माझ्याजवळ दिलीपचा फोन नंबर आहे. मग जेवण न करताच मी आणि बाळूनं एसटीडी बूट घातला. दिलीप योगायोगानं फोनवर सापडला. सांगितलं, ताबडतोब तळेगाव ढमढेरे गाठ, उत्तमला निरोप दे, आई सिरियस आहे. खरं तर मध्ये 2 सुट्ट्या होत्या, त्यांनी यायला हवं होतं. पण का आला नाही कोणास ठाऊक. त्यात दत्तू मामा आता तासगावला जातो म्हणून आईजवळ पिरपिरत बसलेला. तशाही अवस्थेत डोळे झाकून आई म्हणाली, नको जाऊ ना दत्तोबा, आजच्या दिवस थांब, उद्या जा. जणू आईला मरण दिसत होतं म्हणूनच ती मामाला थांबायला सांगत होती. पण मामा दीड शहाणा घोड्यावर बसलेला, आत्ता जातो पुन्हा येईन असं म्हणत होता. मी समजावून सांगितलं मामाला की ती म्हणते तर थांबा आजच्या दिवस. पण पानाची पिशवी नाचवत मामा जायच्या तयारीत होता. कौशा म्हणाली, अरे आई काय येडी म्हणून सांगते का, थांबा की सकाळी जावा. नाही, जायला पाहिजे. रक्ताची बहीण शेवटचा श्वास घेतेय आणि तिचं न ऐकता पाठीला पाठ लावून आलेला हा भाऊ पाठ फिरवून निघालाय, आपलीच टिमकी वाजवतोय. त्यावेळी बापू असते ना तर त्याला जन्मभर आठवण राहील असा तासला असता. तासगावात जाऊन काय ताली धरणार होता त्याचं त्याला माहिती. मलाही राग आला होता पण गप्प राहिलो. मामा निघूनच गेला. आई, त्या रात्री तू काही खाल्लं नाहीस, फक्त नीताच्या हातनं अर्धा अंजीर खाल्लं, नंतर मात्र पाण्याव्यतिरिक्त तू काही घेतलंच नाहीस. कौशा जवळ बसून अधूनमधून ग्लुकोजचं पाणी तोंडात सोडायची. तक्रार न करता तू ते घ्यायचीस, पण नंतर तेही बंद झालं. कौशाचं, प्रकाशचं अखंड जागरण सुरू होतं. मी रात्री 12 वाजता वरच्या मजल्यावर जाऊन पडून राहिलो. खूप रडलो. गरम आसवांनी डावा हात भिजला होता. सारखं आत गलबलून यायचं. तुझी ती शेवटची रात्र हे जाणवत होतं. जवळ बाळू झोपला होता. माझं कुशीवरून उलथपालथ होणं त्याला कदाचित जाणवलेलं नसावं. मग उठलो, मोकळ्या हवेत बसलो, पुन्हा झोपलो. एकाएकी भास झाला. उठलो, खाली गेलो. प्रकाश, कौशा जागेच. प्रकाश म्हणाला, तू झोप, मी आणि कौशा जवळ आहोत. आईचा श्वास खूप वाढलाय बघ. मी उभं राहून तिला बघितलं. श्वासाची गती फार वाढली होती. पायाला हात लावला, पाय गरम लागत होते. डोळे तारवटले माझे. कौशाला आळस नव्हता. उशाला दिवा जाळावा ना तशी ती शांतपणे आईच्या डोक्याजवळ बसली होती. लेकराच्या जावळातनं हात फिरवावा तसा तिचा हात आईच्या केसातनं फिरत होता. आई शांत होती. डोळे बंद होते, तोंडही मिटलेलं होतं. आता तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं तेज होतं. ती आता पूर्णतः स्वतःची झाली होती. मनातली नातीगोती केव्हाच निघाली होती. शरीराची कोणतीही विटंबना होऊ न देता रानबाभळीसारखी माझी कणखर आई शांतपणे मृत्यूकडे निघालेली होती. मी वरच्या मजल्यावर गेलो, पडून राहिलो. कधी डोळा लागला कळलं नाही. प्रकाशनं गदागदा हलवून उठवलं. उठ वसंत, आई गेली. धडपडत खाली आलो. 4:10 झाली होती. आईचं कलेवर शांतपणे पडलं होतं. कॉटवर टेकलो आणि बधीर झाल्यासारखा आई तुझ्याकडे बघतच राहिलो. त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही, आत गलबललं नाही. सगळ्या अंगात खिळे ठोकल्यागत बधीर झालो होतो. कौशा, वहिनी, नीता जवळ बसल्या होत्या. सगळ्यांना वाटलं असेल की मी एवढा कठोर कसा. रात्रभर रडून खरंच आई माझे डोळे कोरडे झाले होते ग. विलासराव कॉटवर बसून सगळं बघत होते. मला म्हणाले, बसून उपयोग नाही, सगळ्यांना फोन करूया. तेवढ्या दार वाजलं. मीच उघडलं. उत्तमराव होता. मी म्हटलं, उशीर केलास रे, आत्ताच आई गेली. तो आईजवळ बसला. तिच्या पोटावर डोकं टेकून रडायला लागला. मग कौशालाही हुंदका आवरेना. मी लटपटलो. काळीज माझं लक्ककन हल्लं. वरच्या खोलीत गेलो. फोनची यादी घेतली. समोर डॉक्टर कुलकर्णी राहतात. म्हणाले, इथून फोन करा. एकही फोन लागेना. मग स्टँडवर गेलो.
P.Y. माने यांच्या मुलाला आवीनं सायकलवर जाऊन उठवून आणलं. पहिला फोन आत्यांना लागला, मग तासगावला, मग कोपर्ड्याला, सर्वत्र पटापटा निरोप दिले. एक पोरगा सायकलवर कणेरखेडला पळाला, कोरेगावलाही निरोप दिला. हे करेपर्यंत 7 वाजले. वाटेत भटजी भेटला. त्याला म्हटलं, तुमच्या मार्गदर्शनाखाली हे क्रियाकर्म करा. तर म्हटला, मी असली कामं करत नाही. निघालो माघारी. प्रकाशला जीप बघायला पाठवलं होतं. तो 7:45ला टेम्पो घेऊन आला. रहिमतपूर कॉलेजचे, हायस्कूलचे प्राध्यापक, शिक्षक आले. प्रेत उचलताना मला रडू आवरेना. आत्तापर्यंत आवरलेला शोक अनावर झाला होता. P.Y. माने म्हणाले, सर रडू नका हो. आईचे पाय आम्ही दुमडले नव्हते. मेल्यानंतरही तिला वेदना कशाला द्या. जिवंतपणी गुडघ्याला हात लावला तरी रडायची, चिडायची, ह्यो पाय पार कामात न गेला असं म्हणायची. फोनवरून गावी कल्पना द्यायचा विचार होता, पण फोन लागेना म्हणून तो नाद सोडला. पुढे माणूस पाठवायचे राहून गेलं. आम्ही टेम्पो उलटा करून घराच्या दिशेनं मागं घेतला. गावातली माणसं पाणी भरण्याच्या नादात. आप्पा काका हातात खराटा घेऊन अंगण लोटत होते. अण्णा ऊन धरून बसलेला. मी धावत गेलो. दार उघडलं. श्रीकांत आलाच धावत. मला रडू आवरेना. आई, अगं 23 दिवस घर बंद होतं. सगळ्या घरात कचरा पडलेला. पुढची खोली झाडली, गोधडी टाकली. जिथं बापूंना झोपवलं होतं तिथेच आई तुझं कलेवर ठेवलं. शेजारणी आल्या, रडायला लागल्या. बातमी गावात पसरली. 10 वाजेपर्यंत पाहुणे रावळे आले. मामा आलाच नाही. 10 मिनिटं वाट बघितली. प्रेत हलवलं. आई, तुला तिरडीवर ठेवताना स्मशानात मामा आला धावत. माहेरची साडी घेऊन मामीही आली होती. तुला अग्नी दिल्यावर मला रडू आवरेना. माझा थोरला मुलगा रवी माझ्या गळ्यात हात टाकून रडत होता. नाहीतरी त्याच्यावर तुझा जीव होता. तू लहान असताना त्याला तू मोदक म्हणायचीस. आता पोर हरणासारखं चपळ झालंय. तुझा खरा लळा त्यालाच होता आई. आई, सारं गाव तुला मानत होतं. म्हणावे एवढे लोक आले नाहीत, पण जे आले ते मनापासून आले. अगं आई, तुझ्या मृत्यूनंतर रहिमतपूरचं मोहिते पाटील महाविद्यालय बंद ठेवलं होतं. सगळे प्राध्यापक, शिक्षक आले होते. त्या संस्था चालकांच्या मनाचा मोठेपणा जाणवला तो 10व्या दिवशी. अगं, मी रहिमतपूरच्या पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या हायस्कूलमध्ये फक्त 2 वर्ष काम केलं होतं, तरी 27 वर्षांनी त्याची आठवण या लोकांनी ठेवली. पण अगं आई, सोमेश्वर नगरच्या कॉलेजमध्ये मी 22 वर्ष खपलो, तर एक सुद्धा प्राध्यापक माझ्या दुःखात सहभागी व्हायला दुधीला आला नाही. या कृतघ्न वृत्तीला काय म्हणावं. तुझ्या मृत्यूनंतर 6व्या-7व्या दिवशी पैसे आणायला मी निरेला गेलो होतो. एक प्राध्यापक भेटले. म्हटलं, माझी लाज राखण्यासाठी तरी या. इतर प्राध्यापकांच्या बाबतीत काही घडलं तर स्पेशल जीप करून तुम्ही लोक पळता. माझ्यासाठी निदान तुम्ही तरी या. पाहिजे तर पेट्रोलचे पैसे मी देतो. आई वारली त्याच दिवशी कॉलेजला फोन केला होता. एकाच्याही काळजाला पाझर फुटला नाही. का तुम्ही आलात तर आम्ही येऊ, ही व्यवहारी भूमिका सगळ्यांनी ठेवली. आई, तुझा माणसातल्या मानव्यावर विश्वास होता ना, पण या घटनेनं माझा पूर्ण विश्वास उडालाय. तुला सांगू, माझ्या परीनं मी इतरांच्या दुःखात सहभागी होतो. माझा एक स्टाफ मेंबर दम्यानं गेला लांब तिकडं आटपाडीत. परीक्षा सुरू होत्या. मी सिनियर सुपरवायझर. जाता येणं कठीण. मी धाकट्या पोराला पाठवलं. जीपचं त्याच्या वाट्याला आलेलं भाडं भागवलं. माझे शेजारी एका प्राध्यापकाचे वडील वारले. त्यांना अग्नी देईपर्यंत मी सोबत होतो. प्राचार्यांचा पाय मोडल्याचं कळलं तर मी पत्नीला घेऊन धावत पुण्याला गेलो. मग माझ्याच बाबतीत ही माणसं करंटेपणानं का वागली. एक सांगतो आई, माझ्या प्रेतावर माझ्या व्यवसाय बंधूंची सावली पडणार नाही याची काळजी माझी मुलं नक्की घेतील. आई, माणसं जेवढी जास्त शिकतात ना, तेवढी ती बोथट होत जातात. ज्या माणसांना येता येत नव्हतं ते पत्र पाठवून दुःखात सहभागी झाले.
कवी सुधांशू, म. भा. भोसले, आनंद यादव, सुधाकर भोसले, वके पाटील, खासदार अजित पवार, डॉक्टर शालिनीताई पाटील, आप्पासाहेब खोत, किती नावं सांगू. कामाचा वाढता व्याप असूनही या माणसांनी पत्र पाठवली. माझ्या कॉलेजचं सायक्लोस्टाईल पत्र नीरेच्या घरी येऊन पडलं होतं. वाळवंटात तेवढीच झुळूक. माणसं कळतात ती दुःखाच्या प्रसंगी, याची जाणीव आई केवळ तुझ्या मृत्यूमुळे झाली. आई, माझ्या टेबलावर एक कृष्ण आहे, पूर्ण काळ्या रंगाचा, बासरी वाजवणारा. त्याचा उजवा हात मोडलाय. बासरीही मोडली, पण जगाच्या समाधानासाठी बासरी वाजवायची त्यांनी घेतलेली पोज तशीच कायम आहे. चेहऱ्यावर तल्लीनतेचं गांभीर्य आहे. माझंही तसंच झालंय. तू माझा उजवा हात होतीस. माझ्या बोटातल्या लेखणीतही तूच होतीस. आता सगळं संपल्यात जमा आहे. तुझा फोटो लावलाय मी माझ्या लेखनाच्या खोलीत. तुझे चकचकीत डोळे कसे खोलीभर भिरभिरतात. वाटतं माझ्या पाठीशी सावली होऊन उभे राहतात. खरंच आई, आपल्या निष्ठा कुठेतरी अर्पण केल्याशिवाय जगण्यात मजा नाही. माझं सगळं काही तूच होतीस. आदी आणि अंत या संकल्पना माणसाच्या जीवनाला लावतात ना, खरं तर त्या फक्त स्त्रीच्या जीवनाला लागू पडतात. अनादिकालापासून स्त्रीच्या अस्तित्वाचा हा प्रवाह माऊलीहून सरपटत राहिलाय. एकूणच मानवी जीवनाला व्यापून उरलाय. तुझ्या रक्षा विसर्जनाला तुझा गोतावळा आला होता. तुझे नातेवाईक सगळे सांगली जिल्ह्यात, इनमिन 4-5. रक्ताच्या भावापेक्षा तुझा जीव होता राम मामावर, भोपाल मामावर. दोघे आले होते. तू आजारी असताना पाहूनही गेले होते. तुझ्या सगळ्या चुलत बहिणी आल्या होत्या. वेणेगाव, नांद्रे, शिरगाव या सगळ्या नात्यानं तशा मला मावशी लागायच्या. पण खरं सांगू काही, त्यावेळी माणसांच्या गर्दीच्या गदारोळात धड कोणाशी बोलताच आलं नाही. तू कधीतरी 4-8 वर्षातनं त्यांच्याकडे जात होतीस, पण माझं जाणं येणं कधी झालं नाही. जीव लावावा अशी जवळीकता कुठे रुजली नाही. आणि हां, वडगावच्या तुझ्या 2 मावशांनाही तुला भेटायला आल्या. फार बेरकी म्हाताऱ्या त्या. तुझ्यापेक्षा वयानं जास्त, चिवटपणे जगल्यात अजून. तुला जन्मभर त्यांनी सोन्याचं आमिष दाखवलं, एक गुंज काही हातावर ठेवली नाही. मेल्यावर सगळं चोरांच्या घशात जाणार. तू आजारी असताना त्यांना प्रकाशनी पत्र पाठवलं होतं, एकही फिरकली नाही. तुझ्या अस्थिविसर्जनालाही आल्या नाहीत. तुला सांगतो आई, तुझ्या वर्षश्राद्धाला त्यांच्यासाठी मुद्दाम मी पातळं नेली होती, नाही आल्या कोणी. या कसल्या मावशा म्हणायच्या, मंथरेच्या कोळातल्या. 4 बहिणी, 4 भाऊ, 2 मावश्या, झाला तुझा गोतावळा. सुसाट पळणारी मोटरसायकल असली तर एका दिवसात फेरी होईल असा. बापूनं रिटायर्ड झाल्यावर तुला सगळीकडे फिरवल्याचं आठवतंय मला. आयुष्यात पहिल्यांदा 8 दिवस दूर गेली होतीस. तुझ्या साऱ्या घरादाराची तू अक्का होतीस. केवढी माया होती ग या लोकांची तुझ्यावर. अंकल खोपला महिंदाच्या मळ्यात तू पाय ठेवलास की सगळ्या झोपड्यात कसं चैतन्य फुलायचं. थोरल्या अक्काला कुठे ठेवू कुठे नको असं सगळ्यांना व्हायचं. तुझ्या वाट्याला जेव्हा अस्थिर जगणं आलं तेव्हा याच लोकांनी आधार दिला. खऱ्या अर्थानं तुझं माहेर सावलीसारखं तुझ्या पाठीशी उभं राहिलं. अगं, असं काय होतं त्या लोकांकडे? सगळे फाटकेच की. सकाळी कमवायचं, दुपारी खायचं, अशी सगळ्यांची तऱ्हा. त्यांचेही प्रश्न होते, त्यांच्याही अडचणी होत्या, पण बहिणीची अर्धी भाकरी त्यांनी कायम बाजूला ठेवली होती. हा निर्मळ जाणीवांचा भाग होता. सगळे सुधारलेत आता. राम मामा अजूनही कष्ट करतोच आहे. जग किती बदललं, पण 21व्या शतकाकडे जाणाऱ्या या देशात या रामाच्या वाट्याला अजून वनवास आहे. या राम मामाच्या सौजन्यशील जगण्याला परमेश्वरानंच न्याय द्यायला हवा. तुझ्या अस्थि विसर्जन केल्यानं आई त्या दिवशी कावळा किती पटकन शिवला. माझा याच्यावर विश्वास नाही, पण ते खरं असलं तर तुझ्या बाबतीत कावळा शिवणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. आई, अगं, साऱ्या गावात मुलांना रांकेला लावणारी तू एकमेव आई होतीस. पेटत्या कापरासारखं तू स्वतःला उधळून दिलंस आमच्यासाठी. आई, सगळं गाव तुला आदर्श आई म्हणून ओळखायचं. माणसानं आपलं काम करत राहावं, दुसऱ्याला त्याचं काम करू द्यावं, हा कर्मयोग तूच आम्हाला शिकवलास.
तू कधी कोणाच्या घरी जाऊन गप्पा मारल्या नाहीस का कोणाच्या खाजगी चौकशीत गुंतली नाहीस. कष्ट करून मिळतो तोच आपला पैसा आणि आपल्या चुलीवर शिस्त तेच आपलं अन्न हे तू अचूक ओळखलं होतंस. तू पंतोजीसारखं छडी हातात घेऊन आम्हाला कधी शिकवलं नाही. जे शिकवलंस ते अनुभवातनं. पांढरपेशा कादंबरीकारांच्या कादंबरी लेखनातनं आदर्शवादी संसाराची चित्रणं आढळतात. त्यातले काही अनुभव आधीच आमच्या वाट्याला आले होते. आईला दळण दळू लागणारा साने गुरुजींचा श्याम फार उशिरा भेटला. आम्ही तुला 1958-59 मध्ये दळण दळायला लागायचो. हा प्रकार चांगला 63-64 पर्यंत चालू होता. साहित्यात भेटणाऱ्या पात्रांची दुःख मला तुझ्या दुःखापुढे आळणी वाटायची. हे लोक एकमेकांची तळी उचलून एकमेकांना मोठं करतायत असं आजही वाटतं मला. आई, तुझ्या मृत्यूनंतरचे सगळे विधी मी व्यवस्थित पार पडले. धार प्रकाशनं धरली, त्याच्या हातून सगळे विधी झाले. त्या दोघांनी तुझ्यासाठी डोई दिली, मी नाही दिली. 4 माणसांमध्ये केस भादरणं माझ्या मनाला पटणारं नव्हतं. मी तसं तुला आधी सांगितलं होतं. तुला सांगतो आई, माझ्यासाठी माझ्या पोरांनीही आपली डोई देऊ नये. उपद्रव न होणारे विधी करण्याबाबत माझी तक्रार नाही, पण आपली बुद्धी गहाण ठेवायची वेळ सहसा न यावी. 3रा, 10वा, 13वा, 14वा सगळे विधी केले, सगळे नातेवाईक आले. आली नाही ती फक्त आत्या, बापूंची रक्ताची बहीण. भावाच्या मृत्यूआधी आत्या हजर होती. तुझ्या वेळी मात्र शेवटपर्यंत आजाराचं निमित्त करून यायचं टाळलं तिने. तू वारल्यानंतर पहिला फोन आई मी आत्याला केला होता. माझी श्रद्धा आहे तिच्यावर. मला वाटलं निदान तुझ्या वरच्या श्राद्धाला तरी येईल, पण तेव्हाही आली नाही. तेच कारण आजाराचं. पण त्यात तथ्य नव्हतं. सोयीस्करपणे वळसा मारण्याचा तो प्रकार. असो, त्यांचं कर्तव्य त्यांच्याजवळ. पण आई, तुझं वर्ष श्राद्ध किती समाधानकारक झालं. छोटीशी ओबडधोबड का होईना समाधी बांधली प्रकाशने, पण फार अडचणीत बांधली. जन्म गेला तुझा आई काट्याकोट्यातून चालण्यात, निदान मृत्यूनंतर तरी अगळपगळ जागेत तुला विसावा द्यायला हवा होता. पण प्रकाशच्या सगळ्या कल्पनाच बेहिशोबी. श्राद्धाच्या आदल्या रात्री समाधी बांधायचं काम तो करत होता. काय बोलायचं या माणसाला. कनिष्ठ महाविद्यालयाचा सलग 42 दिवस संप चालू होता, तेव्हा यांनी काय केलं. एवढ्या दिवसात एखादं मंदिर उभं राहिलं असतं. साधी एक फेरीही तुझ्या समाधीभोवती मारता येणार नाही इतकी अडचण माजली आहे तिथे. ऐस पैस मोकळ्या जागेत सावली गाठून 4 विटा जोडल्या असत्या, आता समाधान झालं असतं. धाकटा भाऊही तसाच, पाहुण्यासारखा येणार, साहेबासारखा जाणार. किती खर्च झाला सांगा, नोटा मोजायला तयार. बाकीच्यांनी नोकर होऊन मजूर होऊन राबावं, यानं आपला हिशोब पूर्ण केला की वाढ धरायला मोकळा. काय बोलणार. माणसानं 4 दिवस आधी यावं, काय हवं नको बघावं, कौटुंबिक कार्याला सगळ्यांचा हातभार लागावा. आई, तुझ्या वर्षश्राद्धाला खर्च भरपूर केला मी, पैशाकडे पाहिलं नाही. तुझ्या मृत्यूनंतरचे 3 विधी सुद्धा मीच व्यवस्थित पार पडले. तुला माहिती आहे, मी पैशासाठी अडून बसणारा माणूस नाही. केवळ पैशावरनं भावाभावात मतभेद होऊ नयेत असं मला वाटतं. अंतरावरून का होईना स्नेह कायम राहावा, बंधुत्वाचं नातं चिरंजीव व्हावं. दिल्या घेतल्यानं का माणसं मोठी होतात. अडचणीत एकमेकांच्या पाठीशी उभं राहिलं तरी खूप. व्यक्तिगत संसारात माणसानं गुंतावं, पण किती गुंतावं त्याला काही मर्यादा आहेत. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो हे माणसानं विसरू नये. या दोघांची ही पाठ समाजाच्या उलट दिशेला. असं का, याचं उत्तर मला अजून मिळालेलं नाही. आपल्या अपयशाचं खाबर हे शेजाऱ्यांवर फोडतात ना, ते पटत नाही मला. आपला घाम आपणच गाळावा लागतो. रानसुद्धा मग देवाची बोली बोलायला लागतं. आई, 15-20 दिवसापूर्वी रहिमतपूरला गेलो होतो. तिथं समजलं तुझं घर आता लमाण्यांना राहायला दिलंय. लाईट बिल कोणी भरायचं, पाणीपट्टी घरपट्टी कोणी भागवायची. प्रकाशच्या व्यवहारात हे बसत नाही. उत्तमला सांगायला तो जाग्यावर नाही. मग प्रकाशनं एक लमाणी कुटुंब ठेवलं भाडे करू. भाड्याच्या बदल्यात त्यांनी वरील बिलं भागवावीत. प्रकाश तसा पक्का व्यवहारी.
पैचा विचार करणारा. झालं ते बरंच झालं. पण आई मी नाही गेलो गावाकडे. पण घर त्यांनी म्हणे स्वच्छ ठेवलंय, अंगण सारवलंय. त्यांची दुसरी शिकणारी पोरगी म्हणे रोज दारात रांगोळी काढते. झालं हे चांगलंच झालं. आता रोज रात्री घरात दिवा लागतो, चूल पेटते, अन्न शिजतं. कोणा अन्नपूर्णेची चुलीपुढे हालचाल होते. आपल्यासारखी कष्ट करणारी माणसं तिथे राहतात, हेच समाधान. खरं म्हणजे तुझी वास्तू तशीच राहायला हवी होती. पण माणसं राजवाड्यांची हॉटेलं करतायत, मग आपण तरी या बदलत्या काळात मागे का राहायचं? कोणी लबाडानं येऊन तुझ्या घराचा ताबा घेणं तुला पटलं नसतं. हातात खुरपं, टिकाव, घमेलं घेणारीच ही माणसं आहेत, कुठल्या परक्या मुलखातनं आलेली. पण झालं हे चांगलं झालं. किंवा घरी गेलोच तर आता घराचं दार उघडं असेल. तुझं रूप घेऊन कोणी माऊली हातावर पाण्याचा तांब्या ठेवेल, विझलेली चूल पुन्हा धगधगेल, मागचं नारळाचं झाड हाक मारेल. जत्रा गाठून का होईना पोरं आलीत याचा सगळे आनंद व्यक्त करतील. माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा अनंतात विलीन होतो म्हणतात. तुझं तसं होणार नाही. तुझा आत्मा घराची वळचण धरून राहणार. डोळे सतत उघडे, आल्या गेल्याचा अंदाज बांधणारे. आई तुझा आत्मा ना स्वयंपाकघरात घोटाळत राहील, गाडग्या मडक्यात डोकावेल, नारळाच्या झाडाखाली रेंगाळेल. नारळाचं एक फळ तरी तू स्वतःसाठी खाल्लं होतं का? सारे नारळ पोरांसाठी साठवून ठेवायचीस. वादळ सुटलं की तुझं लक्ष नारळाच्या झाडावर. पडला नारळ की साठव पोत्यात. लिंबोणीला जपायचीस, केळीला पाणी घालायचीस. कपाशीचा कापूस तुला वर्षभर पुरायचा, सुनांना सुद्धा द्यायचीस. आई सगळं तसंच जाग्यावर आहे. पाणी तापवायच्या बंबाची तोटी मात्र मोडली आहे. सगळी भांडी पिपात घालून ठेवली आहेत. सगळा देव्हारा रहमतपूरला गेला आहे. मी आणलेली आधुनिक बनावटीची चूल जाग्यावर आहे. नव्या घराला तडे गेलेत. सगळं ढासळणार हळूहळू. दुरुस्त करायचं झालं ना तर आई ते मलाच करावं लागेल, कारण ते दोघं कागदी घोडे नाचवणारे. त्यापेक्षा नकोच ते. आई मी पुन्हा गावाकडच्या घरात गुंतायला मागत नाही. तुझ्या सानिध्यात या घरानं रक्तात पेरलेल्या आठवणी मला जन्मभर जगायची उमेद देतील. नाहीतरी त्या दोघांपेक्षा माझ्या भोवती तू जास्त होतीस. आजही तुझं अस्तित्व मला माझ्या भोवती जास्त जाणवतं. मग आई मला सांग, मला याहून आणखीन काय हवंय? श्रोते हो, ही होती प्राध्यापक व बोधे यांची कादंबरी चंदन बटवा. कादंबरी आवडली असेल मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. त्यांनाही माझ्या वतीनं चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.